वारी चुकून येती हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान पंढरीचा वार करी वारी चुकून येती हरी विठ्ठल हे जीवावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून येती हरी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मीशमानंदी वल्लभं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये दयांचे किरिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला हेच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून येती हरी. प्रस्तुत अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा तसेच कैवल्य साम्राज्य चक्रवर्तीचे ज्ञानोबाया यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतवंदने जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला
दोन गोष्टीचा परिहार द्यायचा थोडासा. पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या तीरावर भूवैकुंठ पंढरपूर या ठिकाणी आपल्या झेलोजी महाराज मठामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व आमचे हरिभक्त पारायण, गाथामूर्ती वैराग्यवान आमचे ब्रह्मचारी महात्मा असे शिवशंकर महाराज लांडे आपल्याला पारायण नेतृत्वासाठी मिळालेले आहेत. आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन आमचे संजय सिंग महाराज वाक्य म्हणत असतात, नियोजकच तत्र दुर्लभ. नियोजन करणारा विरळा, एखाद्यालाच नियोजन जमत असतं, प्रत्येकाला नियोजन जमत नाही. आपल्या सारखीचं काम नाही बरे, आपल्या भानगडी पडायचे नियोजन अगदी तिथल्या तिथं असे आमचे हरिभक्त पारायण, आमचे लहान गुरुबंधू, आमचे प्रिय सखा, अगदी जीवस्य कंठस्य, अगदी म्हणजे लहान भावासारखं आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो असे आमचे वाल्मिक महाराज सुरायकर, मुक्ताईनगर जोग महाराज मठ, आणि त्यांचं हे आणि आयोजन आहे, नियोजन आहे. आणि आयोजक जे आहेत ते मधुकर चुडामण भोगे आणि सौ दीपाली मधुकर भोगे असे या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या ठिकाणी पंढरपुरामध्ये हे पारायणाचं आयोजन नियोजन अगदी मोठ्या थाटामाटामध्ये आणि या ठिकाणी पार पडत आहे. भरगच्च कार्यक्रम आहे. सकाळी काठा भजन आहे, विष्णू सहस्रनाम आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे आणि संध्याकाळी 5 ते 7 हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. आता आपल्याकडे आपल्या खानदेशामध्ये ही वेळ शक्यतो नसते. रात्री 7 ते 8, 7 ते 9 म्हणा, 8 ते 10 म्हणा ही वेळ असते. आता पंढरपुरामध्ये आता ही जी हा जो पिरियड आहे म्हणजे ही जी वेळ आहे ही चातुर्मासाची आहे. आषाढीपासून तर कार्तिकपर्यंत जो काळ असतो या काळाला चातुर्मास म्हणतात. म्हणजे आपल्या साध्या भाषेत 4 महिने, 4 महिन्याला संस्कृतमध्ये चातुर्मास म्हणतात. म्हणताना आम्ही असं म्हणतो आम्ही 4 महिने चातुर्मास थांबलोय, अरे 4 महिने तेच चातुर्मास तेच, पण आपली बोली भाषा आहे ती. तर या चातुर्मासाच्या पवित्र पर्व काळामध्ये आणि मला वाटतं ऋषीपंचमी आणि आणखीन हरतालिका, गणपती बाप्पा असा हा पर्व काळ. आणि आपल्या भागामध्ये ऋषीपंचमी असेल, हरतालिका वगैरे असेल तर जर आपल्या गावामध्ये जर नदी असेल आपल्या गावाच्या बाहेर तर महिला मंडळ तिथं नदीला स्नानाला भगवान शंकराची पार्वती मातेची पूजा करण्यासाठी जातात. मग आमच्या वाल्मिक महाराजांच्या असं डोक्यात आलं, टापीवर जाण्यापेक्षा गिरणीवर जाण्यापेक्षा चंद्रभागेच्या काठावर जायचं आपण सगळ्यांना घेऊन. आणि या ठिकाणीच, कारण या ठिकाणी पंढरपुरामध्ये भगवान परमात्मा तर आहेच आहे, पण त्या भगवान परमात्म्याने ज्याला आपल्या डोक्यावर धारण केलेलं भगवान शिव ते देखील येत आहे. आणि अशा पर्व काळामध्ये या ठिकाणी आणि आमच्या वाल्मिक महाराजांनी हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. आणि त्यामध्ये या कार्यक्रमामध्ये आता बरं वाल्मिक महाराज ह्या गोष्टी सोप्या नाहीत. राऊत महाराज म्हणत असतात एक बुवा सांभाळणं इतकी सोपी गोष्ट नाही. बुवा लोकांना सांभाळणं, आता आम्ही त्यातले आहोत. एक बुवा सांभाळणं, इतकी बुवा जमा करणं, इतकी आणणं क्षेत्रामध्ये तेही म्हणजे आम्ही इथल्या इथं आहोत, आमची गोष्ट झाली, आमचं सोपं पडतं. पण गावाकडून आणायचं, आता
कुणाला गरम पाणी लागतं, कुणाला थंड पाणी लागतं, कुणाला मस्तच लागतं. म्हणजे त्यांची व्यवस्था ठेवणं इतकी सोपी गोष्ट नाही. तरी देखील तुम्ही हिंमत केली. आमचे कृष्णांग सम्राट पांडुरंग महाराज ठाकरे अगदी उत्कृष्ट, लहान म्हणजे ते अगदी लहान होते त्यापासून त्यांचा आमचा संबंध आहे. आम्ही बरोबर आता सर्वांनी जवळजवळ मला पाहिलेलं आहे कीर्तन करताना. नाही, सर्वांनी मला इथं आल्यावर सर्वांना आश्चर्य वाटलं, हा वाट मूर्धुंगी आहे, अरे सर्व आला असं सर्वांना शंका आली माझ्याबद्दल. पण हे बालवीत महाराजांची कृपा आहे. म्हणजे बाबा मूर्धून नेहमी जातात तुम्ही कीर्तन मी करून पाहणार का? म्हणजे बाबा आपलं काम नाही हे कीर्तन करणं. कीर्तन करणं इतकं सोपी गोष्ट नाही. आणि आमचा हा पिंड नाही, कारण प्रत्येक गोष्टीचा पिंड असतो. आता कोणी व्याख्यानामध्ये तरबेज असतं, कोणी गायनामध्ये तरबेज असतं, तर आम्हाला देवाने अशी छोटीशी एक कला दिली. आमची जागा ही आहे. पण वाल्मिक महाराजांनी आम्हाला इथेही उभं केलं, तिथं बसू देता इथं उभं केलं. आमचे पांडुरंग ठाकरे आहेत, आमचे रोहित महाराज उत्कृष्ट गायक, खूप छान गोड गातात. नुसते गातात नाही, मृदंगही वाजवतात. नुसते वाजवतात नाही, कीर्तनही करतात. म्हणजे असे आमचे आणि रोहित महाराज आहेत, आमचे शिवशंकर महाराज आहेत, आमचे अशोक महाराज आहेत, गायन कीर्तन प्रवचन. आणि समजा आमचे प्रवीण महाराज आहेत. सर्व महाराज अगदी एकापेक्षा आमचे चातुर्मासाचे साधक लोक आहेत. तिथं बाबाजी आहे. आपण पहिले हे सिंगर राजाचे बाबा ते नाही का? छान छान. माझ्या बाबा किती भाग्यवान आहेत. आणि एवढे गुणवान, एवढे संत महंतांच्या सहवासामध्ये आपला हा सप्ताह मोठ्या आनंदाने पार पडत आहे. नथुसिंग बाबा म्हणायचे. नथुसिंग बाबा तुम्ही पाहिलेले सर्व. आनंदीला ज्ञानेश्वर महाराज आहेत. त्र्यंबकेश्वरला निवृत्त महाराज आहेत. सासवडला सोपान काका आहेत. आणि मुक्ताबाई जे आहेत ना ते आपल्या खानदेशात आहेत. मुक्ताबाई खानदेशात असल्यामुळे आणि हा मुक्ताबाईचा वंश असल्यामुळे आपल्याकडे सर्वात जास्ती महिला मुलं पाळणारा असतो. मी त्या भागातला आहे म्हणून वर्णन करतो असं नाही बरं. अख्खा महाराष्ट्र आम्ही पालथा घातलेला आहे. आमच्या लांडे महाराजांनी आम्ही पाहिलेले पाळणाला किती असतात? 3, 4, 5 समजा जास्तीत 5 पाळणाला वाचक असतात. त्या 5 पैकी 3ला ऐकू येते, 2ला दिसत नाही असे ते वाचक असतात. 4 मुलं आलेले असतात. ते पारायणामध्ये टिवले मावल्या करतात. हा बिचारा ऐकू करून सांगतो, अरे लक्ष द्या, कशाचं लक्ष कशाचं काही. म्हणजे पण आपल्यावर मुक्ताबाईची विशेष कृपा आहे म्हणून एवढ्या माता मावल्या या ठिकाणी इथं झाल्या असं नाही. खानदेशामध्ये आपल्या भागामध्ये भुसावळ, यावल, जळगाव या परिसरामध्ये कुठेही केव्हाही पारायण असू द्या महिलांची संख्या विशेष रूपाने राहते. बरं नुसतं म्हणजे असा अंदाज म्हणजे नाही. अहो गीता गीता अख्खी गीता पाठ नुसती संतांना झालेली आपल्याकडे वेगळं असं आपल्याकडे नाही वेगळं आहे. अख्खी गीता पाठ, विष्णू सहस्रनाम पाठ. अहो काही काही मावळ्यांचे ज्ञानेश्वरीचे ओव्याच्या ओव्या म्हणजे अध्याय काही काहींचे पाठ आहेत, ओव्या पाठ आहेत नवे नवे. समजा बोलता बोलता कीर्तन करायला जर एखादी ओवी आठवली नाही, श्लोक आठवला नाही तर माता मावल्या खालून श्लोक सांगतात. असं आपल्या खानदेशाचं खासियत आहे. विठाला विठाला एवढ्या संख्येने मला वाटतं 400-500 पर्यंत संख्या गेली असेल. 300 पर्यंत आहे. म्हणजे एवढ्यांना एकत्र आणून त्यांची व्यवस्था, त्यांचं राहणं, त्यांचं खाणं आणि एवढं का शक्य होतं? समजा एकट्या महाराजांना इतक्या लोकांची व्यवस्था शक्य का होतं? याचं कारण असं आहे, या ज्या माता मावल्या आहेत ना
घरून येतानाच आपला बुवा आहे, आपण घरी घेऊ, आपले महाराज आहे, आपण सर्व म्हणजे इथं येत असताना अजिबात महाराजांना जेणेकरून त्रास होणार नाही अशी मानसिकता ठेवूनच सर्व या ठिकाणी आलेले आहे. कारण एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ मिळविला. हे काम एकट्याच नाही. पारायण करणं, ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, गाथ्याचं पारायण असेल, एकनाथी भागवताचं पारायण असेल, हे एकट्याचा खेळ नाही. मग त्याच्यासाठी मेळ पाहिजे. आता समजा हे आले असते 10-5 माणसं, 10-5 महिला आल्या असतात, काय मजा आली तिथं. पण एवढ्या भरपूर बहुसंख्येने आणि महिला मंडळ आलेलं आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. विठाला विठाला. या ठिकाणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये आपण आलो. आपण खूप भाग्यवान आहोत. कारण आपलं काही पूर्वजांचं सुकृत असेल, त्या सुकृताच्या योगाने आपल्याला सद्बुद्धी झाली. आणि त्या कारण ज्ञानोबाला म्हणतात तशी सद्बुद्धी ठेकुद्धी म्हणू नये. कारण ही सद्बुद्धी सर्वांना नाही. आता समजा उदाहरणार्थ एवढे लोक आहेत का आपल्या तिकडे, पण ज्यांना त्यांच्यावर पांडुरंगाची कृपा झाली त्यांना आणि देवाने या ठिकाणी बोलवलं. सर्वजण आपण या ठिकाणी आलो. आणि हा चातुर्मासाचा पर्वकाल आहे. या चातुर्मासामध्ये एरवी केलेलं पुण्य आणि आता केलेलं पुण्य, जेवढं एरवी केलेलं पुण्य जेवढं फल नाही त्याचं अनेक पटीने फल या चातुर्मासामध्ये आपल्याला प्राप्त होत असतं. आणि चातुर्मास हा विशेष पंढरपूरमध्ये राहण्याचाच आहे. अशी कथा सांगितली जाते चातुर्मासाची. ज्या वेळेस एक वारकरी पंढरपूरला वारीला येत होता आणि येत असताना अनागोंदी राज्यामध्ये विजयनगर राजा त्याच्या नगरीमध्ये त्याचा मुक्काम पडला. आणि मुक्काम पडल्यानंतर तो राजा जो होता तो देवीचा उपासक होता. त्या राजाने त्या वारकरी मुक्कामाला थांबला राजाकडे. त्या राजाने सांगितलं वारकऱ्याला, बरं माझी देवी, अशी देवी कुठे आहे का? त्यावेळेस वारकरी म्हटलं, महाराज तुमची ही देवी आहे ना, ही आमच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये झाडूट करते. राजाला राग आला. तो म्हणला, वारकरी बघा, तुम्ही सांभाळून बोला. तर म्हणलं नाही, वस्तुस्थिती आहे, तुम्ही या पहा आणि मग जर तिथे तुम्हाला तुमची देवी दिसली नाही तर मला फासावर द्या. राजा विजयनगर राजा, कर्णाकुंदीचा राजा आला तर पाहिलं तर महाद्वारामध्येच प्रवेश करतानाच त्याची जी कुलदेवता होती त्याला आणि झाडूट करताना दिसली. त्याला नाही, आई साहेब तुम्ही इथं कसं काय? तू हे बोलू मालक मध्ये असं बोलायचं नसतं इथं. आई साहेब काही तसं काय, मी देवीवर वगैरे नाही असं कसं काय नाही म्हणे. आमचे मालक आतमध्ये आहे. त्याला शॉक बसला. तो म्हणा असं तुमचे मालक? मग पांडुरंग परमात्मा तो देवासमोर गेला आणि देवाला प्रार्थना केली. तो म्हणला, आता देवीची आपण उपासना केली, आता देवीची उपासना बंद, पांडुरंगाची उपासना. तो त्याने पांडुरंगाला एवढी पांडुरंगाची उपासना केली की भगवान परमात्म्याने प्रसन्न करून घेतलं. त्याने सांगितलं, देवा तुम्हाला माझ्या राज्यामध्ये यावं लागेल. आता भगवान परमात्मा प्रसन्न झाल्याबरोबर त्या राजाकडे गेले. इकडे आषाढीला यात्रा भरली आणि यात्रा भरल्यानंतर सर्व वारकरी पाहतात तर भगवान परमात्मा मंदिरात नाही. कुठे गेले? मग तो वारकरी होता त्याने सांगितलं की जो राजा होता ना विजयनगर राजा अनागोंदीचा, तो भगवंताला घेऊन गेला. आणि असं कसं काय घेऊन गेला? त्याने देवाला प्रसन्न करून घेतलं. देव प्रसन्न झाल्यामुळे देव म्हटले, काय कराय, मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. भगवान परमात्मा त्याच्याबरोबर गेले. तिकडे सर्व वारकरी चिंता करू लागले, आता कसं काय? अरे आपण ज्याची वारी करतो तो जर इथं नसेल तर वारी करायची कोणाची? नाही म्हणजे भगवान परमात्म्याला आणलं पाहिजे. सर्व संत महात्म्यांची आणि त्या ठिकाणी सभा झाली आणि
सभेमध्ये भानुदास महाराजांना विनंती करण्यात आली, महाराज तुम्ही जे आहात की देवाला आणू शकता. भानुदास महाराज मजल करत आषाढीला अन्नागोंदीला गेले आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या राजाच्या दरबारामध्ये आणि विराजमान आहे. भानुदास महाराज देवासमोर गेले आणि देवाला प्रार्थना करला, देवा अरे या वारकऱ्याची आणि भाजी भाकरी चटणी भाकरी तुला आवडली नाही का? या राजाचा पुरणपोळीच्या नैवेद्य खाण्याकडे तू या ठिकाणी आला का? भगवान परमात्मा म्हटले नाही, याने मला प्रसन्न केलं आणि प्रसन्न म्हणून मी त्याला माग म्हटलं की त्याने मला इथे घेऊन आला. मग देवा तुम्हाला माझ्यावर यावं लागेल. चालेल तू म्हणजे तू या बरोबर. मग केव्हा? उद्या सगळे आपल्याला जायचं. भगवान परमात्म्याने काय केलं, जो नवरत्नाचा हार होता तो भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला. भानुदास महाराज तुंगभद्रामध्ये त्याच्याकडे भजन करत बसले. तिकडे ती घटना की राजाला माहीत पडलं, नवरत्न हा चोरी गेला. ते शिपाई वगैरे शोधायला गेले. नवरत्नाचा हा भानुदास महाराजांच्या गळ्यात पाहिला. ते चोर म्हणू लागले, आपलं ते शिपाई म्हणू लागले याला चोर म्हणावं तर बिनधास्त हार घेऊन बसलेला आहे. बरं साधू म्हणावं तर हार चोरून आणलेला आहे, चोर म्हणावं तर भजन करत बिनधास्त बसलेला आहे. त्याला म्हणे चला तुम्हाला राजा दरबारात बोलवलं. चला भानुदास महाराज राजा दरबारात आले आणि सांगितलं की नवरत्नाचा हार ज्याने चोरी केला त्याला सोडावर देण्यात येईल, फासावर देण्यात येईल. महाराज म्हणजे काही हरकत नाही. राजाने विचारलं, महाराज तुमची शेवटची इच्छा काय? त्यावेळेस महाराज म्हणतात, मला शेवटची इच्छा काहीच नाही, फक्त एक वेळ ज्याने मला सकाळी तू असं वचन दिलं त्याचा हात पाहायचा नाही मला प्रश्न. म्हणजे त्याची भेट घ्यायची बा, कारण सकाळी येतो म्हणून म्हटलं आता लगेच फासावर, ही कोणती पद्धत आहे? चला म्हणजे देवासमोर गेले आणि देवासमोर गेल्यानंतर भानुदास महाराज देवाला म्हणतात, देवा अरे तू माझी परीक्षा पाहतो का? तू सकाळी म्हटला की मी तुमच्या बरोबर येतो आणि आता तुम्ही मला सोडावर देत आहात. आमची परीक्षा पाहतो का? जरी हे आकाश वरपुड पाहे ब्रह्मगुण भंगा जाये वड वानड गुण खाये परी मी तुझीच वास पाहे गा विठोबा. देवा न करी अनेकांचा बांगिला नामधारक तुझाच अंकिला. देवा मी तुझ्या अंकित आहोत. तू हे आता तरी माझ्यावर कोसळलं तरी आमची तुझ्यावरची निष्ठा श्रद्धा ढळणार नाही. भगवंतानी त्या राजाला सांगितलं की या ठिकाणी साधूचा जर अपमान झाला तर मी निघून जाईल, असा आधी अंदाज झालेलीच होती. साधूचा अपमान झाला म्हणून भगवान परमात्मा भानुदास महाराज बरोबर यायला तयार झाले. भानुदास महाराजांनी भगवंताला घेतलं. भगवंतानी लहान रूप घेतलं आणि आपल्या पळशी म्हणतात, आमची वारकरी लोक त्याला पळशी म्हणतात. आपल्या पळशीमध्ये घेतलं आणि परत मजल करत भगवान परमात्माला घेऊन भानुदास महाराज जे आषाढीला गेले होते ते कार्तिकेला पोहोचले. म्हणजे 4 महिन्याचा अवधी भगवंताला आणण्यासाठी लागल्यामुळे तेव्हा म्हणजे भानुदास महाराज तिकडे गेलेले तोपर्यंत सर्व वारकरी पंढरपुरात थांबलेले होते. तेव्हापासून प्रथा पडली की चातुर्मास थांबायचा. अशा या चातुर्मास
मासामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम असतात. प्रवचन असेल, कीर्तन असेल, ज्ञानेश्वरी प्रवचन आहे, गाथ्यावर प्रवचन आहे. या ठिकाणी मोठमोठे महात्मे राहतात. दुंडा महाराज सारखे महात्मे होऊन गेले. आता त्यांचे चैतन्य महाराज आहेत, चंद्रशेखर महाराज आहेत, राऊत बाबा आहेत, असे अनेक महात्मे. आणि या ठिकाणी चिंतन सांगतात, ज्ञानेश्वरीवर सांगतात, तुकोबाराच्या गाथ्यावर सांगतात. आणि मग ते श्रवण करण्याकरता आपण जे थांबतो त्याला म्हणायचं चातुर्मास. आणि असा हा पर्वकाळ, आणि या पर्वकाळामध्ये आपल्याला या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण करण्याचं भाग्य प्राप्त झालं. ज्ञानेश्वरी म्हणजे काय सामान्य ग्रंथ नव्हे. जसं एखादी कादंबरी आहे तसं ज्ञानेश्वरी नाही. मग प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या मुखातून जे शब्द निघाले, जी श्रीमद भगवत गीता निघाली, त्याच्यावरची जी टीका आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी. गीतालंकार नामज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. गीता ही जी आहे, अर्जुनाचा शोक मोह घालवण्यासाठी भगवान परमात्म्याने जो उपदेश केला ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, आपला गीता आहे. आणि गीता म्हणजे सोन्याची लगड आहे. लगड म्हणजे आपण त्याला वीट म्हणू, ती शुद्ध मराठीमध्ये लगड म्हणतात त्या. आणि त्या लगडीचे जे अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. म्हणजे गीता श्रेष्ठ आहेच आहे, परंतु त्यातल्या त्या अलंकारांना विशेष महत्व आहे. समजा आमच्या या माता मावल्या आहेत, आता मला वाटतं सोनं खूपच मोठी वर गेले वाटतं, लाख 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 म्हणजे लाखापर्यंत गेलेलं आहे. तर समजा तुम्हाला एखादी सोन्याची वीट दिली तर तुम्हाला ते आवडेल का? वेगवेगळे अलंकार करून ते घालायला आवडतील? हे बाबा आपण आता समजा ते काय गळ्यात काय असतं, चपला हात, चप्पल आणि चपला हात, चपला हात ते काय 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 असतं. आता मला ते काय एवढं त्याचं काही काम करत नाही आणायचं, त्याच्यामुळे त्या अलंकाराचं काही असं नाव सांगता येणार नाही. पण जर ते अलंकार असे जिथे असे काही शोभिवंत दिसतात, कानातले असतील, नाकातले नथ असेल, हातातले असतील, पायातले पैंजन असतील, पैंजन सोन्याचे निघतात बरं, चांदीचे लागतात. असं एक श्रीमंत बाबा, ते सुनबाईच्या गळ्यात काहीच नव्हतं, गळ्यात नव्हतं, कानात नव्हतं, नाकात नव्हतं, पण श्रीमंत. ती सुनबाई आपल्या सासऱ्याकडे गेली आणि म्हणू लागली, म्हणजे अहो मी एवढी श्रीमंताची सून असून माझ्या गळ्यात फुटका मणी नाही. अहो काहीतरी मला अलंकार आला ना, अलंकार घेऊन द्या ना. श्रीमंत माणूस, श्रीमंत म्हणजे तुम्ही श्रीमंत या शब्दाचा अर्थ सोनेवाले जगे राहू,
ते रात्री फिरतात ना, आणि श्रीमंत होते ते आपल्या तळघरात गेले आणि तळघरात गेल्यानंतर त्यांनी तिथून एक 5 किलोचा वरवंटा सोन्याचा, बरं 5 किलोचा वरवंटा आणला आणि आणल्यानंतर त्याला अशी मस्त त्या दोन्ही बाजूने दोरी बांधली आणि दोरी बांधली आणि असा पखवाजासारखं त्या सुनेच्या गळ्यात घातला. शोभेल मान्य केलं ती सून? जशी ती सून मान्य करत नाही, अलंकारच पाहिजे तसं गीता ही वेगळं आहे आणि त्याच्यापासून जे बनलेले अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि त्या ज्ञानेश्वरीचं पारायण करण्याचं भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे. जनाबाई सर्वांना विनंती करतात की ही जी ज्ञानेश्वरी आहे ना, वाचा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. याचा परिणाम ज्ञान होय अज्ञानासी. ऐसा वर या टीकेची, असा वर जनाबाई म्हणतात या टीकेला असा वर दिलेला आहे कोणता, की जो अज्ञानी जरी असला तरी त्याला ज्ञान प्राप्त होईल. वाची ज्ञान होय मुढा, अति मूर्ख दगडा. काय उपमा म्हणजे जरी मूर्ख जरी असला, दगड जरी असला तरी त्याला देखील ज्ञान प्राप्त करून देण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि ही ज्ञानेश्वरी वाचत असताना आपण ज्ञानेश्वरी वाचतो पुस्तकासारखी नाही बरं. याच्यावर भाव ठेवायचा, याच्यावर प्रेम करायचं. नाथ मला सांगतात की ज्ञानेश्वरी कशी वाचायची. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी. भगवान परमात्मा त्याच्यावर कृपा करतो. भगवान त्याच्यावर कृपा होत असते जो भावाने प्रेमाने आणि ज्ञानेश्वरीचं वाचन करतो. अहो इतकंच काय जनाबाई म्हणतात, मी वाचील जो कोणी. आपलं काय आपला अधिकार आहे का तेव्हा जनाबाईला लवकर घ्यावं, पण नाही. कारण एवढं प्रेम, एवढी श्रद्धा ज्ञानेश्वरी बद्दल जनाबाईची आहे आणि ती ज्ञानेश्वरी या ठिकाणी आपल्याला वाचण्याचं भाग्य प्राप्त झालं. आपल्याला हा योग प्राप्त करून दिलं. आमच्या वाल्मिक महाराजांनी काय नारायण स्मरण जाता तोची एक झाला नारायणा स्मरण. म्हणजे
खरा दाता तोच आहे. अन्नदान करणारा दाता आहे, तो पण दाताच आहे. पैसे दान करणारे ते पण दातेच आहेत. पण विशेष दाता जर कोण असेल तर तो आपल्याकडून परमार्थ करवून घेतो. नारायणा स्मरमी, जो आपल्याकडून परमार्थ करून घेतो तो खरा दाता आहे. आणि या ठिकाणी आपण सर्वजण अगदी प्रेमाने आनंदाने या ठिकाणी आलो. जनाबाई म्हणते वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी. असं आमचे जुने महात्मे सांगतात ना, तुळशी बाबा वगैरे सांगायचे, तुम्हाला वाचायचंय ना, तुम्हाला वाचायचंय ना, ज्ञानेश्वरी वाचायचं म्हणजे वाचन नाही, म्हणायचं ना शब्द, ते म्हणायचे तो वाचायचंय ना ज्ञानेश्वरी वाचा. आणि डोळ्याने पाहायचं जर असेल तर पंढरी. असं कुठे ऐकलंय का तुम्ही? वाचावे कादंबरी, डोळा पहावे मुंबई. असं कधी वाचलं, कुठे ऐकलंय का? नाही. मग वाचायचं असेल तर ज्ञानेश्वरी गाथा ऐकणारी महाराजचं भागवत याचं पारायण चिंतन करा. आणि पाहायचं असेल, दर्शन करायचं असेल तर पंढरी पहा. वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. त्याच अनुषंगाने तुकाराम महाराज देखील म्हणतात, तुम्हाला वारकरीच व्हायचं ना, इकडचं तिकडचं होण्यापेक्षा. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, मला फक्त वारकरी जर करायचं असेल तर फक्त पंढरपूरचंच कर, हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. पंढरीचा वारकरी, वारी चुकवणे देरी. वाचायला ज्ञानेश्वरी आणि पाहायला पंढरी, वारी करायला पंढरी. आणि पंढरपुरात आल्यावरही बरं का वाजूपा, पंढरपुरात आल्यावरही आमचा झेंडूजी महाराजचा मठ, अशी व्यवस्था कुठंच नाही बरं. पंढरपुरामध्ये मठ आहेत, मठ नाही असं नाही, खूप मठ याच्यापेक्षा भारी असतील, याच्यापेक्षा आणखी खूप म्हणजे सुविधा असेल. पण इथलं प्रेम वेगळं आहे. म्हणजे दगड माती सिमेंट स्लॅब हे नाही बरं. आमचे जे ट्रस्टी आहेत, आपले मारुती बाबा आहेत, पंढरीला आहेत, तिथं बाकी आहेत डॉक्टर साहेब वगैरे आपले आहेत सर परिचयाचे. पण यांचा असा जिव्हाळा आहे की आपल्या भागातून आलेले जे सर्व महात्मे आहेत, संत आहेत, समाज आहे, यांची योग्य व्यवस्था व्हावी, पद्धतशीर व्यवस्था व्हावी. ते आल्यानंतर त्यांना या ठिकाणी प्रसन्नता वाटावी, हे त्यांचे विशेष प्रयत्न आहे. कारण माणसाला कुठेही गेलं, कोणत्याही प्रांतामध्ये गेलो तर थोडी व्यवस्था पद्धतशीर असावी वाटते. म्हणजे माझ्या असेच सांगतो मी. आपण जर समजा आता उत्तर प्रदेशमध्ये म्हणा, गुजरातमध्ये द्वारकेला वगैरे जर आपण गेलो तर व्यवस्था कशी जरा सुटेबल असावी वाटते. कारण सवय थोडी घरची असते ना, तर तरी ॲडजस्ट करतात सर्वे. आणखीन विशेष रूपाने सर्वांची व्यवस्था कशी होईल असा आमच्या ट्रस्टी मंडळाचा सर्वांचा प्रयत्न आहे. आणि त्यांची अशी भावना आहे की आपल्या भागातील सर्व कार्यक्रम इथं झाले पाहिजे, इथं कार्यक्रम झाले पाहिजे.
अशी त्यांची विशेष भावना आहे. म्हणून पंढरीचं वारकरी व्हायचं ना, आल्यावर इथं इथं मुक्कामाला यायचं. तुकोबाराय म्हणतात, मी माझ्या जीवनामध्ये जी वारी केली ना देवा, मला फक्त वारकरी जर करायचं असेल तर पंढरीचा वारकरी वारी चुकवणे दे हरी. भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात तुकाराम महाराज, देवा मी माझ्या जीवनामध्ये वारीचा नियम केलेला आहे, तो नियम तुम्ही चुकू देऊ नका. भगवान परमात्मा देवाला म्हणतात, भगवान परमात्मा तुकाराम महाराजांना म्हणतात, तुम्ही वारी करता तुमचं माझ्यावर ऋण झालेलं आहे. तुम्ही जन्मापासून नवे 7 पिढ्यापासून तुमच्या घराण्यात वारी आहे आणि वारीचा नियम असल्यामुळे तुम्ही मला काहीतरी मागितलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, आमची परंपरा नाही, आमच्या वडिलांनी कधी कुणापुढे हात पसरलेला नाही. अनुचित वडिलांची रीत जाणत असो. म्हणतात आमच्या वडिलांनी आणि कुणापुढे मागितलं नाही, उलट हात पसरी जिने जीव द्याचे. जो हात पसरत असेल ना त्याच्या जीवनाला धिक्कार असो. मग तुकाराम महाराज मागतात कसं काय, तर भगवान परमात्मा माग म्हणतात. म्हणून प्रत्येक वेळेस आल्यानंतर भगवान परमात्मा माग, बनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. कारण या चरणामध्ये काही मागणे आम्हा अनुचित, म्हणजे काही उचित आहे असा लावा आहे ना. काही मागायचं अनुचित मागायचं नाही, म्हणजे संसारातलं मागायचं नाही आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय राहायचं नाही. भगवान परमात्म्यापुढे तुकाराम महाराज आणि प्रार्थना करतात. तुम्ही म्हणतात ना काही मागा, तर एवढंच दे. काय दे? माझी जी आशा आहे ना, तुझा कायमचा मी दास व्हावं, एवढं पहिल्या चरणामध्ये.
ध्यास, जन्मोजन्मी तुझा दास. ही मागणी मागत असताना मला थोडं असं चुकीचं वाटतं. म्हणजे आता तुकारामाची चूक करायची म्हणजे आपल्या काय जागी घ्यावं, पण माझ्या मनाला वाटतं. आता या चरणामध्ये ठीक आहे, पहिल्या चरणामध्ये हेची म्हणजे एक निष्ठता दाखवलेली आहे. पण पुढचे हेची व्हावी माझी आस. आस म्हणजे आशा. आशा चांगली आहे का? बरोबर. जन्मोजन्मी तुझा दास, जन्म घेणं चांगलं आहे का? हा एक प्रश्न. बरं, दास होणं चांगलं आहे का? मग असं मागतात कसं काय? तुकोबारायांना आवश्यकता नाही. तुकोबाराय तुमचं आमचं प्रतिनिधित्व करतात. आता आपण सर्वजण पंढरपूरला आलो आहोत ना, आपण बी रोज दर्शनाला जातो. दर्शनाला गेल्यावर पांडुरंगापुढे उभं राहायचं. आता पांडुरंग परमात्मा आपल्याला विचारायला, तुम्ही आले, तुम्हाला काय पाहिजे? म्हणजे बोलेल हा त्याचा अधिकार आहे. कोण जाणे कोणा घडे उपासना, कोण अधिकाराचा असेल सांगता येत नाही. बरं, आपण माफ होऊ शकत नाही. पण कल्पना करा, आपण देवापुढे उभे राहिलो आणि देवाला प्रार्थना करत आहोत. आणि देवाला प्रार्थना करत असताना तुकोबारासारखीच आपण प्रार्थना करावी. देवा, माझ्या जीवनामध्ये या व्यवहारी आशा नको, हेच व्हावी माझी आस. जन्मोजन्मी तुझा दास, मी प्रत्येक जन्मामध्ये मी तुझाच दास व्हावं अशी प्रार्थना करावी. असं आपलं प्रतिनिधित्व घेऊन तुकाराम महाराज आणि देवाला प्रार्थना करतात. वास्तविक पाहता तुकाराम महाराजांना गरज होती का? नाही. कारण तुका आकाश आहे एवढा. तुकाराम महाराज व्यापक होते. तुकाराम महाराज संत होते नवे. तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष भगवान परमात्मा वैकुंठाला नेण्याकरता आले, असा तुकाराम महाराजांचा अधिकार होता. आणि ते असं म्हणतील का? बरं, मला आशा आहे, मला जन्म घ्यायचा नाही. मग या चरणामध्ये आशा वाईट कोणती, जन्म घेणं वाईट कोणतं आणि दास वाईट कोणता? आशा, संसारातली आशा वाईट आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. एक मजा झाला, दुसरा मजा झाला पाहिजे. वाढावे, महाराज म्हणतात वाढावे सैतान. सैताने बरं संतान, ते सैतान नंतर होतात. तो भावे का मागताना माणूस संतान मागतो आणि ते नंतर सैतान होतात. हा तो नंतरचा प्रश्न आहे. पण वाढावे संतान, कुणी व्हावे धर्मधान्य, अशी आशा आहे. ही आशा वाईट आहे. आशा इतकी वाईट आहे. जर 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 गोसाई व्हायचं असेल, गोसावी आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाची गोसावी. आशा हे समूळ खणून काढावी, तेव्हाचे गोसावे व्हावे ते. म्हणजे इतकी आशा ही वाईट असली पाहिजे. अहो, ही आशा किती वाईट आहे म्हणून सांगायचं. आशा उपजली भगवंतासी, नीच वामनत्व आले त्यासी, आशेने दिन केले देवासी. कथा कशी तुमच्याची? आपल्याला सोडेल का बरं आशा? नाही. पंडित म्हणायचे, अरब खरब होने की चाहत मगई,
म्हणजे 10 ते 100 हजार 10,000 लाख करोड अरब खरब एवढी मोठी आशा वाईट, एवढी आशा वाईट आहे. मी थांबत नाही, जी थांबत नाही तीच आशा. आशा शब्दाचा अर्थच तो आहे की जी थांबत नाही. आणि ही इतकी वाईट आशा, म्हणजे आता मी दृष्टांत वेळ घेत नाही, किती वाईट आशा आहे. या आशेने सर्वांनाच दीन केलेलं आहे. देवाला सोडलं नाही तुमची आमची ऐकत आहे. म्हणून ही वाईट आशा आपल्याला त्रास देते. ही आशा सांगितली की तुम्हाला महाराजांनी नाही. मग परमार्थाची, भगवंताच्या प्राप्तीची, भगवंताच्या नामाची माझ्या जीवनामध्ये एवढीच आशा होते की मी प्रत्येक जन्मामध्ये तुझा दास होते. बरं, आता दास होण्यासाठी आशा निर्माण झाली, त्यासाठी जन्म घ्यावा लागेल ना. तर जन्म घेणं चांगलं आहे का? नाही. जन्म खूप वाईट आहे. जन्माला येण्याच्या आधी आईच्या गर्भामध्ये, आईचं उदर म्हणजे का एसी बंगला आहे का? मस्त एसी लावलेला आहे, लाईट लावलेले आहेत, मस्तपैकी थंड वाटतं थंड एसी, थंडी वाजायला लागली तर गरम एसी, असं आहे का? नाही. कृमी किडे काय सांगितलं? विष्टाले चहूकडे. दात्र आपल्याकडे आहे, दात्र माहिती तुम्हाला? आपले फुनके करतो आपण, ते बेलके फुनके, ते त्याला म्हणजे आता नवीन नवीन निघाले म्हणा. आता पूर्वी ते पातेलं ठेवलं जायचं, मग ते तुरखाट्या पैखाट्या त्याच्यात दात्र, त्याच्यात फडकं ठेवायचं, मग त्या डाळी वाटून ते फुनकं तयार करायचं आणि मग त्याच्यावर ठेवायचं, त्या फडक्यावर ठेवायचं. मग ते खालून जाळ लावायचा आणि ते पाणी उकळतं, तशी गजर 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 शिजतामध्ये तसं आईच्या उदरमध्ये हे बा दाथरे, त्या दाथऱ्यावर आपल्याला तसं त्या दाथऱ्याचे तसे ते बेलके ते हे फुनके शिजतात ना, तसं या आईच्या उदरामध्ये विष्टाले चहूकडे चहूकडे, नाकी तोंडी कृमी किडे, गर्भवासाचे दुःख गाडे, कवना पुढे सांगावे. असं हे गर्भवासाचं दुःख वाईट आहे. बरं, समजा जन्माला येताना सुख आहे का? नाही. जन्माला येताना हे दुःखच आहे. जर जन्माला येत असताना जर मान अडकली म्हणतात, एक ते बिचारी आई राहते, त्याच्यात ते प्राण, त्याचा तरी प्राण राहतो. म्हणजे आईलाही दुःख, त्या बाळालाही दुःख. म्हणजे जन्माला येतानाही सुख नाही. बरं, जन्माला आल्यावर लहान बाळ, त्याला तरी सुख आहे का? नाही. त्या बघा, त्या लहान बाळाच्या आंघोळी करता स्पेशल बाथरूम असतं. पूर्वीवर आता नाही, स्पेशल बाथरूम असतं. स्पेशल बाथरूम कोणतं? एकदम जखड म्हातारी, एकदम जखड अनुभवी. त्या आजीच्या पायावर त्या बाळाला झोपवायचं. त्या आजीचे पाय म्हणजे वाखाचे दांड्याच एकदम, ते बाळ एकदम लुसलुसीत नाजूक. बरोबर, आता त्या बाळाला त्याच्या पायावर झोपवायचं आणि मग बरं त्याला पाणी असं एकदम म्हणजे मिडियम वगैरे असं एकदम कडक पाणी त्या बाळाच्या अंगावर टाकायचं. ते ओरडतं. आजीचे हात म्हणजे असे मऊ वगैरे नाही, अरे विस्त उत्सव उचलायचा आणि मध्ये लोटायचा, टावा हाताने उचलायचा. इतके कडक झालेले हात, ते कधी ते चरका लागत नाही, इतके पक्के हात झालेले. ते असे रखरखीत हात त्या बाळाच्या अंगावर, त्या बाळाला ते आंघोळ घालायची. आता निघाले बेबी सोप, अमुक सोप, साबण, हे आता निघाले. पूर्वी साबण बिबण काही नव्हते. आधी खुपला लागलेला खटाला किती घ्यायचं ते बाळाच्या अंगात ते पाहिलेलं सांगतोय, बरं, अंदाजी नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल की बा निंदा करतोय, नाही, वस्तुस्थिती सांगतोय, पाहिलेलं सांगतोय. बाळा त्याला आंघोळ घालायची, कसं त्याला असं आंघोळ संपताना शेवटचा कार्यक्रम असतो त्या बाळाचा. डावा पाय, उजवा हात, उजवा पाय, डावा हात, खटकन झटका देते मध्ये, खटकन. आणि मग त्याला असं अल्लाह धरते. आमच्याकडे
हसली जातं म्हणतात, हसली काय हसली म्हणतात असं हलवायचं त्याला. मग तो त्याला मजबूत झाला पाहिजे तो. आणि ती मी त्या ऐका आजीला विचारलं, आजी तुम्ही ह्या बाळाची अशी तणाताणी काय करतात? महाराज तुम्हाला काय समजणार आहे? म्हटलं काय? अरे पुढे जाऊन अशी तणाताण होणार आहे, मग आता त्याची प्रॅक्टिस लावली नाही याला. बरं त्याचा तो व्यायाम झाला की मग त्याला त्या पाळण्यामध्ये म्हणा घीमध्ये टाकतात आणि टाकल्याबरोबर तो पटकन झोपतो. ती आजी काय म्हणते माहिती का? पहा कसा पटकन झोपला, जपणार नाही तर काय वाचला होता तुझ्या याच्यातून. तो बाळ झोपणार नाही तर काय बिचारा पटकन झोपतो. म्हणजे तेही वाईट दुःख आहे. बाळपणाचं दुःख, तारुण्यामध्ये दुःख, लग्न झाल्यावर तर अजिबात भयानक दुःख. परत मुलं बाळ झालं दुःख, म्हातारपणाचं त्याहून दुःख. म्हातारपणी थेटे खोकला, काय पडसे खोकला, काय काय त्या म्हाताऱ्याला पण डिमांड देत नाही बिचारायला. म्हाताऱ्या माणसांना कुठेतरी त्यांची खाटपेशर असते, एका जिन्याखाली म्हणा कुठंतरी अशी. बरं पण मरताना सुख आहे का? हजारो इंगळ्या आपल्याला चावल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं मरताना दुःख होत असतं. म्हणजे जन्म घेणं चांगलं नाही, पण कोणाला? तुम्हाला, आपल्याला. संत महात्म्याला नाही तुकाराम महाराज म्हणतात, गर्भवासी दुःख नाही येता जाता. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे. पालकी पैसता मार्गाची चिंता. प्रवासाची चिंता कोणाला आहे? पायी जात आहे, जंगलचा रस्ता आहे, व्याघ्र सिंहाची भीती आहे, काटे आहेत, रान आहे, त्या प्रवासाची भीती आहे. आता एरोप्लेन, विमानात प्रवास करण्याला भीती आहे का? त्या प्रवासाची चिंता आहे का? एकदा डोकं टेकलं की लगेच पुण्याहून बसला का मुंबई. म्हणजे त्याला प्रवासाची चिंता नाही, तशी या संत महात्म्यांना गर्भवासाचं दुःख नाही. उलट घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी जन्मसेवा साधा. उलट म्हणतात तुकाराम महाराज की मी जन्म घेईन, जन्म घेईन मी नाना, बहु शोषीन यात्रा. मी यात्रा सहन करेल, पण तुझाच दास म्हणते. मी प्रत्येक जन्मामध्ये आणि मी तुमचाच दास होईल. आता दास होणं चांगलं आहे का? तर दास होणं देखील चांगलं नाही. व्यास महर्षी सांगतात भागवतामध्ये, जीवन तोपे मृत पंच व्यासेन प्रतिकृतीत दारिद्र्यो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्यसेवक. 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा आहेत. दरिद्री, व्याधितो म्हणजे ज्याला असहाय्य. व्याधी म्हणजे काय? आजार वेगळा आणि व्याधी वेगळी. मूळ व्याधी कायमची राहते. कॅन्सर कायमचा राहतो, याला व्याधी म्हणतात. आता नवीन निघालेले म्हणजे नवीन एकदम फॅशन निघाली, डायबिटीज, शुगर, पेशंट व्याधी. हा कोणीच सोडला, बोळा सुटलेली तर मग बाकीचे काय म्हणजे याला व्याधी म्हणायचं. दारिद्र्यो मूर्खो आणि शेवटचा प्रवासी नित्यसेवक. हे जे 5 आहेत ना, हे जिवंत असून मेल्यात जमा आहे. 18 विश्व दारिद्र्य त्याच्या जीवनामध्ये आहे. तो कसा आहे? जिवंत असून मेल्यात जमा आहे. कधी त्याच्या जीवनात सुख नाही. व्याधी, हे असाध्य व्याधी असलेला मनुष्य कधी सुखी नाही. मूर्ख माणसं देखील सुखी नसतात. तो मेल्यात जमा असतो, त्याला कोण डिमांड देत नाही. असाच एक मूर्ख चंद्रभागेमध्ये, पूर्वी, आता चंद्रभागेत फुल पाणी आहे, पूर्वी पाणी कमी राहायचं. म्हणजे पण चातुर्मासामध्ये सुद्धा देखील असं झरा म्हणताना आपण असं झरा करून बंद पाणी म्हणून द्यायचं. झरा करून असं पाणी
घ्यायचं, आंघोळ करायची. एक मनुष्य तिथे आला, मग तो बुटा सबट त्या झऱ्यामध्ये उभा राहिला. खरं म्हणे, नाही मूर्खा बाहेर निघ. त्याचं काय, तू पळ्यात उभा राहिला, तुम्हाला कोण जायचं, मी मूर्ख आहे असं. अहो त्या आमच्या गावचे लोक मला मूर्ख मूर्ख म्हणतात, मी पण मूर्ख आलो, तुम्ही मला मूर्खच म्हणता. अरे तुझी कृती मूर्खपणाची आहे. कृती जर अयोग्य असेल त्याला मूर्ख म्हणतात, शहाणा म्हणणार का? तो जसा उपेक्षित आहे त्याचं जीवन देखील कसं आहे, जिवंत असून मेलच जमा. आणि प्रवासी हा देखील कसा आहे, जिवंत असून मेलच जमा आहे. त्याच्यात लोकांचा नंबर आहे. कवा गाडी पडी डायरेक्ट सरकली का. म्हणजे प्रवासी माणसाचं जीवन देखील कसं आहे, तर जिवंत असून तो मनुष्य मेल्या जमा आहे. आणि शेवटचा दास, नित्य सेवक. दासाचं जीवन देखील तो सुखी नसतो, तो पराधीन असतो, आपल्या स्वामीच्या अधीन असतो. म्हणून त्याला स्वातंत्र्य नसतं. आणि स्वातंत्र्य नसल्यामुळे त्याचं जीवन जिवंत असून मेल्यासारखं असतं. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, मी दास होईल. दास होणं दुःखदायक कोणाचं? तुकाराम महाराज म्हणतात, जे 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 संसाराचे दास होतात त्यांना दुःख आहे. उलट त्यांना तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती, कारे दास होशी संसाराचा खर म्हणजे काय, गधा गाढव. संसाराचे दास व्हायला तुकाराम महाराज म्हणतात, कारे दास होशी संसाराचा खर आणि दुःखाचे डोंगर भोगावे. म्हणजे दास संसाराचं जवळ दुःख आहे, पण संतांचं देवाचं जर आपण दास झालो तर आपल्याला दुःख नाही. तुकाराम महाराज ठीक ठिकाणी म्हणतात की मी देवाला अशी प्रार्थना करतात, नुसता तुमचा दास नाही, तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. देवाला प्रार्थना करतात, देवा मला तुमचा दास करून ठेवा. असं नव्हे, तुमचे जे दासाचे 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 जे दास असतील त्यांचं जरी दास केलं, माझं दास करी त्यांचा, संत दासाच्या दासाचा. तुकाराम महाराज म्हणतात की मला देवा तुमचा दास करून घ्या. हे जीवावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. तुझा दास झाल्यावर मग मी काय करेल, पंढरीचा वार करी वारी. मी या ठिकाणी सतत वारी. वारी म्हणजे काय, जाणे वा. आळंदीवरून पंढरपूरला येणे, पंढरपूरवरून आळंदीला जाणे, त्याला म्हणायचं वारी. आणि जो करतो करी तो वार करी. जो वारी करतो तो वार करी. अधिकारी हे आता सांगायचं. तर तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी फक्त पंढरीचाच वार करी. पंढरीचा वार करी वारी चुकून येते हरी. आता पंढरीचाच काय वार करी म्हटलं. अनेक क्षेत्र आहेत. द्वारका आहे, द्वारकेचा वार करी, हरिद्वारचा वार करी, जगन्नाथपुरीचा वार करी, वृंदावनचा वार करी. असं कुठे वाचलं का तुम्ही? मग पंढरीचाच वार करी का? कारण पंढरी असं क्षेत्र आहे. नुसतं पंढरी जरी म्हटलं आपण, पंढरी म्हणता
पापाची बोहरी. पंढरीचं नुसतं नाव जरी घेतलं, अहो इतकंच नाही, आपण घरून पंढरपूरला जातो म्हटलं, फक्त गेला नाही, घरातून निघाला नाही, आला नाही, तरी सुद्धा एक पाऊल पर्यंत फक्त मी पंढरीला जाईन असं म्हटलं. राती पंढरीच म्हणे जाईन जो पंढरीला जाईन असा जो म्हणे जाईन तयास. काय काय तुकाराम महाराजांनी अभंग लिहून ठेवले, पंढरीचं वर्णन करले. पंढरी प्रकरण जर आपण वाचलं ना, आपोआप डोळ्यापाणी येतं. आपोआप ज्या वेळेस आषाढी वारीला वाखरी होऊन माऊलीची पालखी निघते आणि पंढरीमध्ये प्रवेश होतो, त्यावेळी जर तुम्ही अभंग ऐकले, लक्ष देऊन ऐकले, बाप तीर्थ पंढरी अमृतबाजी म्हणायची, बोधीबाबा म्हणायचे आमच्या समोर. असं हे पंढरपूर आहे. या पंढरीची पंढरीचं महत्व किती आहे, माझ्यासारख्या सामान्याकडून काय वर्णन केलं जाणार आहे. हो, इथला कळस नुसता कळस जरी पाहिला दर्शन झालं नाही आपल्याला. तुका म्हणे मोक्ष देखील कळस. समजा कळस पाहिला नाही, नुसती आपण देवळाची पाठ पाहिली, पाहता देवळाची पाठ तीर्थे घडते 306. म्हणजे इथलं सर्वच पुण्याचं आहे. म्हणून पंढरीची वारी सांगितलेली. अनेक वर्णन आहेत या अभंगामध्ये. पंढरीचं एवढं वर्णन आलेलं आहे की आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी पंढरीची वारी सांगितली. पंढरीचा वार करी वारी चुकोने देवी विठोबा. पंढरीचा वार करी वारी चुकवणे देवी. देवाला प्रार्थना करतात, कारण मला मी माझ्या जीवनामध्ये जो वारीचा नियम केलेला आहे ना, तो चुकू देऊ नका. वारी चुकवणे देवी. आणखीन या ठिकाणी आल्यानंतर संत संगी सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. या ठिकाणी आल्यानंतर जे संत महात्मे आहेत ना, त्यांची संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त होऊ द्या. अखंड कायमस्वरूपी मला प्राप्त होऊ द्या. आणि अखंड त्या संत महात्म्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करू द्या. सुकाळ कल्लोळ म्हटलेले काही ठिकाणी, कल्लोळ म्हणजे लाटा, त्यांनी माझ्यावर प्रेमाच्या लाटा उसळू द्या. म्हणजे बरं, आता समजा संत संगतीची आणि प्रार्थनेची कधी गरजच नव्हती तसं पाहिलं तर. होते संत भरपूर. कारण खरं म्हणजे सर्वात दुर्मिळ गोष्ट कोणती जर असेल तर संत संगती आहे. पहिलं तर नरदेह दुर्लभ आहे. 3 दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत.
दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रियदर्शन. हा नरदेव दुर्लभ सांगितलं आहे. पहिला नरदेव दुर्लभ, दुसरं मुमुक्षुता आणि तिसरं संतांची भेट. नरदेह पाप पुण्य समान झालं तर नरदेह प्राप्त होतो. आपण साधना केली, भक्ती केली, ज्ञान प्राप्त करून घेतलं, आपल्याला मुमुक्षुता प्राप्त होते. परंतु सर्वात दुर्लभ कोणती गोष्ट असेल तर ते संतांची भेट आहे. अवघड आहे संत भेट. सर्व प्राप्त होईल आपल्याला, सर्व. चंद्रामृत सुखे सेवले असता जाता रवी धरवेल, बाह्य हेरा सागर तरवेल, पण त्या साधूची भेटी न होईल ग. शैलेन माणिक्यम मौस्तिकम न गजे गजे, साधू नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जसं चंदनाची झाडं सर्व वनामध्ये नसतात, त्याप्रमाणे हे संत साधू सर्व ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही, दुर्लभ आहे. म्हणून भगवान परमात्म्या पुढे तुकाराम महाराज प्रार्थना करतात, संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा सुकाळ. आणि शेवटची प्रार्थना, पराकोटीची प्रार्थना तुकाराम महाराज आणि देवापुढे करतात की ही जी चंद्रभागा माता आहे ना, तिचं स्नान मला घडावं हे शेवटच्या चरणामध्ये. चंद्रभागे चंद्रभागे स्नान तुका मागे याचे दान. मला देवापुढे दान म्हणतात. दान या शब्दाचा अर्थ त्याला दान दिलं, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जे दिलं जातं त्याला म्हणतात दान. आता समजा या ठिकाणी सर्व आपण आलेलो आहोत, या ठिकाणी अन्नदान करतो. तुम्हाला काही मोबदल्याची अपेक्षा आहे का? नाही, कोणालाच नाही.
म्हणजे मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जे दिलं जातं त्याला दान म्हणतात. मग तुकारामाला देवाला बांधून घेतात, तू मोबदला पाशील. आता ठीक आहे, आम्ही वारी केली, आमचा मोबदला आधीच तुला दिले गेलेला आहे, पण तू अपेक्षा न पाहता, मोबदल्याची अपेक्षा न पाहता आम्हाला तू दान दे. कोणतं? चंद्रभागे स्नान. चंद्रभागेचं स्नान करण्याचं आम्हाला दान दे. का? कारण चंद्रभागा अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा एक केलिया. चंद्रभागेला फक्त डोळ्याने जरी पाहिलं तरी सर्व तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त होत असतं. मग आता पाणी खाली गेलं, बरं, आता पाणी खाली गेलं, उतरलं, पाण्याचं खाली गेलं. पूर आलेला होता, भरलेलं होतं. ज्यांना चालता येत नाही त्यांनी नाही गेलं तरी चालेल, पण ज्यांना असं चांगलं चालता येतं, थोडं व्यवस्थित तिथपर्यंत जाता येतं, त्यांना सगळ्यांना त्यांनी माझा अधिकार नाही सांगण्याचा. मीच करत नाही तरी तुम्हाला काय सांगू, पण स्नान केलं पाहिजे. पंढरपुरात आपण इथला विधी आहे, इथला विधी पंढरपुराचा मूळ म्हणजे मेन विधी असा आहे, चंद्रभागे स्नान विधी. तो कथा, हे कथा कीर्तन प्रवचन भजन विधी, इथला विधी मेन असा आहे. आणि अनेक दर्शन विठोबाचे, जमलं तर दर्शन, म्हणजे तुकोबाराम महाराजांनी कसं म्हटलं, अनेक दर्शन, जमलं तर दर्शन, पण जमलं तर आंघोळ असं नाही. बरं, विधी, इथला विधी सांगितलं. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, इथला पंढरपुराचा विधी असा आहे. म्हणून तुकाराम महाराज काय करत होती, चंद्रभागेच्या स्नानाची प्रार्थना करायची, म्हणजे स्नान, मला स्नान घडावायचे नाही, त्यांना गरज नव्हती. आपल्याकडे आहे, हे आपल्याकडे आहे, आपण करावं, आपली सद्बुद्धी व्हावी, याच्याकडे तुकाराम महाराजांनी आपलं प्रतिनिधित्व भगवंतापुढे केलेलं आहे. म्हणजे आपल्याला शिकवलेलं आहे की आपल्याला जर देव प्रसन्न झाला आणि देव जर आपल्याला माग म्हटलं तर काय मागायचं, हे मागायचं. ज्ञानेश्वर माझ्या जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी, वारी चुकवणे हरी. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा सकाळ, चंद्रभागे स्नान, तुका मागे चिदान, पंढरीचा वार करी, वारी चुकवणे हरी. झालेली सेवा यथामती अवकाश. भगवान परमात्म्याने जशी करण्याचा प्रयत्न केला, यामध्ये जे काही बरोबर असेल ते आमच्या आनंदीचे भारतीय शिक्षण संस्थेचे गुरुजन, त्या गुरुदेवांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष, वाचेचे दोष, ते माझे मला कळत. त्यामध्ये बोलत असताना कोणाचं मन दुखलं असेल तसं मी पूर्ण टाळण्याचा प्रयत्न केला, पण सांगता येत नाही. तर राग न मानता तुमचा मुलगा समजून आणि मला माफ करा. झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आमच्या पालवी महाराजांनी खांब मिळवून आणलेला आहे. खूप आनंद वाटला. कीर्तनाची तारीख मला फोन केला त्यांनी. म्हटलं भाऊ मी कीर्तनकार नाही. पहिलं सांगितलं मी खरोखर कीर्तन करत नाही, म्हणजे तारीख घेऊन तर अजून कीर्तन केलेलं नाही. म्हणजे मला कोणाची तारीख आली, मला कीर्तन तारीख घ्या, फक्त असे आळीपडीची कीर्तन करतो असं. म्हणजे असं वाटतं आपल्याला स्वतःला असं वाटतं की आपण कीर्तनकार नाही, आपण असं लागू गेलो, असं भरम राहू नये म्हणून कधीतरी तुमच्यासारखीची सेवा करण्याचा योग येतो. आज हा मोठा पर्वकाळ आहे, माझं भाग्य आहे. आज भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये मला सेवेचा महाराजांनी प्राप्त करून दिला. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो.